दादांच्या कामाच्या आणि शिस्तीच्या स्वभावाच्या संदर्भात सगळ्यांना आपल्याला माहीत आहे। मी आत्ताच मिटकरी साहेबांना म्हणत होतो का हे एक कडवं लागू पडतं का दादांना? कोणतं? फणसाच्या अंगी काटे। फणस ही आतून खरबडीत वरून खरबडीत असतं, काटे असतात, पण आत अमृताचे साठे फणसाच्याच आत असतात। ते दादा शिस्त शिस्त, टायमिंग टायमिंग, स्वच्छता स्वच्छता, क्वालिटी क्वालिटी। आणि म्हणून दादांना अमृताच्या गऱ्यांसारखं म्हणायला मला नाही वाटत का कोणी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेईल। त्याचप्रमाणे ऊस डोंगा परिरस नव ढंगा, काय भुलला शिवरली या रंगा। आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन, विरोधक येतील, वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करतील, वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करतील, गैरसमज पसरवतील, तर आपल्याला माहीत आहे का त्या वरच्या रंगाला आपण न भूलता दादांच्या बरोबर आपल्याला सगळ्यांना राहायचं आहे। दादांना मी शब्द देतो, दादा तुमच्याजवळ भुजबळ साहेब आहेत आणि भुजबळ भुजात तुमच्या बळ द्यायला भुजबळ साहेब आहेत, कारण त्यांनी जे त्या याचं एक छोटंसं उदाहरण सांगेल। नाथाच्या घरची उलटी खून वळचणीचं पाणी आड्याला नेलं, ते भुजबळ साहेब ते पाणी नेण्यासाठी मग तटकरे साहेब जलसंपदा मंत्री होते, दादा आपण जलसंपदा मंत्री होते। या पश्चिम वाहिन्या पूर्व वाहिन्या करण्यासाठीच आपण दोघांनी सुरुवात केली। आपल्या दोघांचं मध्यंतरी सरकारची गडबड झाली, सगळ्या योजना बंद पडल्या होत्या, पण आपण येताच पुन्हा उभारी देऊन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची कामं सुरू झालीत। आणि म्हणून भुजबळ साहेब सांगतीलच, पण आम्ही नाशिकमध्ये धुळ्यात जिथं जिथं आमचं जमतं, जिथं जिथं बेनिफिट आपण दिलाय, तिथं निश्चित आम्ही सगळेचे सगळे आमदार आपल्याबरोबर निवडून देण्याचं काम करू, अशी मी सर्वांच्या वतीनं खात्री देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।